आज आहे गणेश जयंती 22 तारीख आणि आम्ही जात आहोत गाडी घ्यायला. सो हा आहे माझा आउटफिट फॉर अ डे. मम्मी रेडी झाली आहे, दादा इज रेडी, लेट्स गो नाव. तर आम्ही कल्याणवरून जात आहोत नेरूळला. खूप ट्रॅफिक लागलं जाताना, बट फायनली वी आर हिअर. द वेट इज ओव्हर. शोरूमचे वाईब्स काही वेगळेच असतात यार. त्यात आज माघी गणेश जयंती निमित्त खूप डिलिव्हरीज होत्या. आमची कार सुद्धा रेडी होती. ती आली तशी लगेच पाहायला गेलो. स्कोडाची कस्टमर सर्व्हिस सुद्धा छान आहे. याला तर राहवत नव्हतं, कधी बसतो आणि नेतो घरी. आणि फायनली आमचा डिलिव्हरीचा टाईम आला. त्याआधी डॉक्युमेंटेशन करून घेतलं. ऑल व्हाईब्स आर फिलिंग्स आर डिफरंट नाव. हावेवर सोबत येते ती EMIची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा. Cause you say those things, then shut me out. God knows. गाडीला हार घातला, पूजा केली. पूजेची सर्व तयारी शोरूमवाले करून देतात बरं का. पूजेची सर्व तयारी शोरूमवाले करून देतात बरं का. सोबत बाप्पाची मूर्तीसुद्धा देतात. तुमच्या हॅपीनेस कम्प्लिटली सेलिब्रेट करतात विथ सॉंग्स आणि त्यांचं कॉर्डिनेशनसुद्धा. त्यांनी सगळं गाईडसुद्धा केलं. नारळ फोडण्यापासून ते पूजा कशी करावी ते सुद्धा. गणपती बाप्पा. इंजिन वाढत. त्यानंतर केकसुद्धा होता बरं का. मग आम्ही पेढे वाटले, केक खाल्ला.
to the ground. You're dragging me. गाडीमध्ये बसून मी वाईट घेतली. त्यानंतर त्यांनी डिटेल्ड इन्फो सांगितली. I won't make a sound. I love the pain. It sets me free. It's wrong. I can't make right. I love the burden below. You said myself that this is the last time. It's wrong. I can't make right. Slipping off in the moonlight when I knew the truth. I had myself for you. On the ground. I know the truth. I know the truth. कुलंट आहे कुलंट आहे ब्रेकवाल आहे इथे मॅक्झिमम आणि इथे मिनिमम लेवल दिलं तर पहिले लांब ब्रेकवर जाणार आपण सगळ्यांना 3 गोष्टीवर लक्ष ठेवायचं ब्रेकवर मॅक्झिमम आणि मिनिमम याच्यामध्ये मॅक्झिममच्या वरती असेल ठीक आहे हा कुलंट आहे कुलंटमध्ये पण लेवल दिले आहेत मॅक्झिमम आणि मिनिमम इथे कुठेतरी असेल त्या साईडला तर ना कुलंट एकदा चेक करायचं ठीक आहे आणि कधी तुम्हाला वाटलं एन्जॉय चेक करायचं ते सकाळी सकाळी विदाऊट सेल्फ मारायचं आधी एकदा चेक करायचं ठीक आहे स्टिक काढायची हां ऑइल आहे हां आणि इथे आहे ना मॅक्झिमम आणि मिनिमम आपली ऑलरेडी मॅक्झिममपर्यंत ऑइल आहे म्हणजे ऑइल सफिशियंट नाही ठीक आहे पण हे सकाळी सेल्फ मारायच्या आधी चेक करायचं एकदा सेल्फ मारलं की मग इंजिनला सगळं वरती तुम्ही लेवल कमी त्याच्यानंतर ही बॅटरी आहे बॅटरीला थोडा स्पेस दिला इन फ्युचर जर तुम्ही त्या ॲक्सेसरीज टाकला गाडीमध्ये टाकलेत पण ॲक्सेसरीज जर टाकलेत तर तुम्हाला कुठे वायर कट नाही करायची एवढी गोष्ट लक्षात ठेवा ओके ठीक आहे तुम्ही जेवढा ॲक्सेसरीज टाकाल तेवढी तुम्हाला बॅटरी वाढवण्यासाठी जागा दिलेली आहे स्पेस आता जेवढा गाडीमध्ये ॲक्सेसरीज आहेत म्हणजे जे काही गाडीच्या इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आहेत त्या हिशोबाने आपली बॅटरी सफिशियंट आहे ठीक आहे 12 वोल्टची बॅटरी आहे आणि समजा इन फ्युचर कधी बॅटरी जर डाऊन झाली तर तुम्हाला आहे ना ती जम्प वायर आता बरोबर तर जम्प वायर तुम्हाला आहे ना एक प्लसला इथे लावायचे मायनसला इथे नाही लावायचे ठीक आहे इथेच लावलेलं हा मायनस म्हणून एक प्लसला इथे द्यायचं मायनसला इथे द्यायचं ठीक आहे हे आठवण लागतं ह्याच्यामध्ये विंडशील्ड वॉशर त्याच्यामध्ये नॉर्मल शॅम्पू वगैरे टाकायचं नाही जे विंडशील्ड ते का टाकायचं फायदा असं माहिती आहे तर नॉर्मल आपण शॅम्पू टाकला ना तर पाण्यामध्ये की ते गट्टे होतात गट्टे झाली की मग मोटरमध्ये फसतात किंवा पाईप चॉक बोलतो त्यामुळे पाणी प्रॉपर स्प्रे होणार विंडशील्ड वॉटर टाकल्याचा फायदा काय माहिती इथून तुम्ही कुठेही गेलात म्हणजे समजा तुम्ही मायनस टेम्परेचरमध्ये जरी गेलात गाडी घेऊन गेलात तर ते पाणी आहे ना तुमचं बर्फ नाही होणार ते विंडशील्ड वॉटर जे लिक्विड येतं ना ते पाण्यात टाकलं ना की त्याचा जो फ्रोझन पॉईंट आहे तो खूप डाऊन आहे म्हणजे -20ला वगैरे आहे तुम्ही गाडी जर तुम्ही शिमला वगैरे पुढे जर मनालीला घेऊन गेला तर तिकडे -0च्या खाली टेम्परेचर असतं पण -20पर्यंत नाही त्यामुळे तिथे पाणी फ्रीज नाही होणार त्यामुळे ते विंडशील्ड वॉटर टाकायचं म्हणजे तुम्ही नॉर्मल पाणी पण जे विंडशील्ड जे शॅम्पू नको हां क्लच ना क्लच दाबली की स्टार्ट होणार डायरेक्ट ओके अजून एकदा चावी नाही गाडीमध्ये हां नाही ना चावी घ्यायची आपण आता ऑन करा डायरेक्ट इथून करू हां ठीक आहे ती सगळी आपले चारही पॉवर विंडोज आहेत ओके ठीक आहे वरती जॉयस्टिकवाला हे आहे नॉब आहे हां ठीक आहे तो लेफ्टला फिरवला तर प्लस तुम्ही असं ॲडजस्ट केला हां तर लेफ्टचा मिरर ॲडजस्ट होणार प्लस तो नंतर राईटला ट्विस्ट केला की राईटचा मिरर ॲडजस्ट होणार आणि तुम्ही त्यांना पूर्ण जर फिरवला तर मिरर फोल्ड होणार ठीक आहे ओके पण ते तुम्हाला मिरर फोल्ड करायची गरज नाही कारण जेव्हा जेव्हा तुम्ही गाडी लॉक करणार तेव्हा मिरर ऑटो फोल्ड होऊन जाणार समजतं ठीक आहे आपल्या हेडलाईट इथून चालू होतात ठीक आहे 1 फिरवलं की हां की ऑटोवरती जाणार म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही कुठे टनेलमध्ये गेलात किंवा संध्याकाळ झाली ऑटो हेडलॅम्प्स होणार आणि ऑटो ऑफ होणार त्यामुळे ते मी तुम्हाला रेकमेंड करेन की ऑटोवरतीच ठेवून द्या आणि बाकी अजून एकदा फिरवलं की पार्किंग लाईट चालू होईल आणि अजून एकदा फिरवलं की सरळ मेन लाईट मॅन्युअली चालू होऊन जाईल ओके त्याला खेचलं हां की पाठीमागे हे चेक बंद हे करू शकता चेंज करू शकता सध्या डोअर ओपन आहे म्हणून नाही होत आहे सर एक मिनटं डोअर बंद करा आणि मिरर खोला विंडो खोला हां हां
आता हे तुमचे फीचर्स इथे ऑपरेट होतील. ठीक आहे, त्याला ऑटोवर शिफ्ट करा त्याला. ठीक आहे. हां, ठीक आहे. तुम्हाला जो इथे स्पीडोमीटर ठेवायचा तो ठेवू शकता. इथे हा ॲनोलॉग प्लस डिजिटल आहे. ठीक आहे. इथे RPM दाखवलं जाईल आणि इथे बाजूला डिजिटलमध्ये स्पीड दाखवलं जाईल. हां. आणि इथे आपली गिअर शिफ्टिंग दाखवली जाईल. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी जर तुम्हाला अजून फीचर्स आहे बघा इथे आहेत, तुम्हाला सेट करायचे ते सेट करू शकता तुम्ही. ओके. हे बघा, आता इथे तुम्हाला जर एव्हरेज स्पीड बघायचं असेल, एव्हरेजवर सेट करा. इथे एव्हरेज दाखवणार आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एव्हरेज बघायची इच्छा होईल तेव्हा जेव्हा पहिला रिसेट करा आणि मग एव्हरेज चेक करा. जर तुम्ही रिसेट नाही केला ना की तो एव्हरेज कालांतराने ड्रॉप डाऊन होत जातो नंबर, त्यामुळे आपल्याला वाटतं गाडी एव्हरेज देत नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला बघायचं तेव्हा त्याला रिस्टार्ट म्हणजे रिसेट करणं कंपल्सरी, मग तेव्हा तुम्हाला फ्रेश एव्हरेज दाखवलं जाईल. ओके. ठीक आहे सर. त्याच्यानंतर हे आपले चॅनल चेंज करायला. हां. ठीक आहे. हे बटन जे आहे ना हे नॉन फंक्शनल आहे, इथे अजून काही अपडेट आलं नाही. इन फ्युचर काय अपडेट आला नाही बघा. इन फ्युचर काय अपडेट आलं तर इथे येऊन जाईल. ओके, म्हणजे सॉफ्टवेअर थ्रू अपडेट होईल मग याची कनेक्टिव्हिटी. पण सध्या अजून काय आलं नाही. आणि सध्या म्हणजे कुशाकमध्ये पण आता 3 वर्षाले कुशाक अजून काय याच्यामध्ये आला नाही. ठीक आहे. याच्यामध्ये एक आहे अपडेट, पण तो इथे नाही, इंडियामध्ये नाही, इंडियाच्या बाहेर. तिकडे ॲडाज आहेत गाड्यांमध्ये, तर इथे ॲडाज यूज होतो. ओके. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. बाकी हा आपला ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी आहे. तुम्ही मॅन्युअली असं टॅप टॅप करून चालू करू शकता. हां. आणि तर मग असं स्लाईड पण करू शकता. ओके. हां. तिथे टेम्परेचर कमी जास्त आहे तर नॉर्मल तुम्ही असं टॅप टॅप करून पण ओके करू शकता. ठीक आहे. सी टाईप चार्जिंग पॉईंट आहेत. ठीक आहे. हां, आता म्युझिक सिस्टम 10 इंचेसचं आहे. ह्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल CarPlay वायरलेस आहे. फक्त फोन कनेक्ट करायचा, वायर लावायची गरज नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे. एक मिनिट सर, फोन कनेक्ट का माझा फोन आणि आता तो स्विच बंद करा, त्यामुळे हे डीम त्यातलं काय नाव असेल? SKL स्क्वॉड SK मी बनवून काहीतरी आहे. हां, नाही थांबा, एकदा क्लिक करा त्यामध्ये. तुमचा नाही अजून किमान शो नाही झालं. ओके, टर्न ऑन व्हायला पाहिजे. अच्छा, SKMIB असं काहीतरी नाव आहे. ठीक आहे. केला तुमचे सगळे जे काही कॉन्टॅक्ट्स वगैरे याच्यामध्ये लोड झाले ते ऑटोमॅटिकली निघून जाणार. ब्लूटूथ बंद केले की डिस्कनेक्ट होणार. जे काय तुमचा डाटा आहे तो पण सगळा निघून जाणार, तो याच्यात राहत नाही. अच्छा. हां, स्मूथ आहे. हां, ठीक आहे. वरती स्क्रीन गार्ड पण लावून टाकलेलं आहे हां, एक्स्ट्रामध्ये. बरं झालं मी मागवलं आहे, कॅन्सल लावून करायला लागला. ठीक आहे. अजून काय असेल? अजून बाकी हे सगळं लाईट्स वगैरे आहेत. हां. ठीक आहे. बाकी हा मिरर तर आपला ऑटो डिमिंग नाही, नॉर्मल आहे, त्यामुळे ऑटो डिमिंग तुम्हाला असं मॅन्युअली डिमिंग आहे. अच्छा, हे म्हणजे हे केलं की मॅन्युअल होईल, मॅन्युअल dimming? डिमिंग पण डीम होऊन जाईल. हां, डिम ओके. होतं ठीक आहे. असं आहे. आणि स्टेअरिंग ॲडजस्ट करायचं तर हे अनलॉक करायचं आहे. मग टिल्ट अँड टेलिस्कोप वर खाली पुढे पाठी दोन्ही करू शकता. ओके. हो. ठीक ठीक आहे. आणि बाकी याच्यामध्ये क्रूज हे कंट्रोल. असं खाली गेल्यावर फक्त वरती करायचं आहे. हां, दाबा अजून. हां, हे लॉक झालं, हे थोडं lock. टाईट जातं. अच्छा. हां, ठीक हां, आहे. क्रूज कंट्रोल आपला इथे आहे. ठीक आहे. हां. हे बघा इथे लिहिलेलं आहे. कुठे लिहिलं आहे? नाही, क्रूज कंट्रोल इथे आहे. ठीक आहे. ह्याला ऑन करायचा. ठीक आहे. इथे बघा, आता ह्यामध्ये क्रूज कंट्रोल तुम्ही ॲक्टिवेट केला आणि जेव्हा तुम्ही गिअर शिफ्टिंगला जाता तेव्हा त्यांचा क्रूज कंट्रोल कॅन्सल होतो. ठीक आहे. बंद होतं. आपल्या गाडीमध्ये तो बंद होत नाही. तुम्ही गिअर शिफ्ट करताना पण तुमचा क्रूज कंट्रोल ॲक्टिव्हच राहणार. जबरदस्त. क्लच दाबून तुम्ही हे टाकला ना तर तो ॲक्टिव्हच राहणार. ओके. असं मॅन्युअली बंद सारखं करायचं सारखं तुम्हाला मॅन्युअली बंद करायचं असेल तर तुम्ही हलका जरी ब्रेक मारला तरी तो बंद होतो. ओके. हां, आणि जर तुम्हाला पूर्णच बंद करायचा तर हा ऑन वरून डायरेक्ट ऑफ वरती शिफ्ट करायचा, तो बंद झाला मग. समजलं. ठीक आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. बाकी इथलं मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन. हां, आपले हे जे इंडिकेटर्स ह्या साईडला आहेत लक्षात ठेवा. बाकीच्या ओके, गाड्या त्या हां. साईडला बरोबर, आहेत, बरोबर. जर्मन्समध्ये इकडे येतात. ठीक आहे. आणि वायपर आपले ह्या साईडला येतात. तुम्ही वरती शिफ्ट हे केलं की हां. सिंगल, तर अजून वरती अजून फास्ट होईल. हां. आणि एकदा अजून थर्ड पोझिशनला वरती फुल फास्ट होणार. कंटिन्यूस राहणार ना? हां, कंटिन्युअसली फुल स्पीडमध्ये राहणार. आणि जर तुम्ही अंगावरती खेचला तर स्प्रे आणि वायपर दोन्ही चालू होणार. ओके. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे आपले इंडिकेटर्स. हां. ठीक आहे. झालं सर, मी इथलं सगळं समजून तुम्हाला हां, AC हां, समजला. पाऊस सिस्टम हां, गिअरचं पण सांगा एकदा जरा, याचे गिअर्स कसे असतील? गिअर आपल्याला फक्त याच्यामध्ये काय ना, बाकीच्या गाड्यांसारखेच गिअर आहे. बाकीच्या 5 गिअर, आपल्याला 6 गिअर आहे. ठीक आहे. आणि आपला जो रिव्हर्स आहे तो तुम्हाला खाली प्रेस करायचा हां. ओके. आणि फर्स्ट गिअर टाकायचा. ठीक आहे. हां. खाली प्रेस करायचा आणि फर्स्ट गिअर टाकायचा, तेव्हा रिव्हर्स जाणार. जर तुम्ही खाली प्रेस नाही केला आणि डायरेक्ट तुम्ही असं टाकला तर तो फर्स्टला जाणार. हां. ठीक आहे. बस बाकी काय ना, बाकी आपले 1 2 हां. 3 4 5 6 ओके. 6 स्पीड झालं. मी इथलं सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आता फक्त तुम्हाला डिक्की दाखवतो, हां. स्पेअर व्हील दाखवतो, टूलकिट दाखवतो, झालं.
ट्रायंग्युलर लावू शकतो. बरोबर. हे फर्स्ट एड किट आहे हां आणि स्पेअर व्हील ठीक आहे. टूल किट आहे. आणि 1 इंच छोटा असणार. हां आपले व्हील 16चे आहेत तर हा 15चा असणार. ओके. हां हा स्टील ट्रिम आहेत ना ते? Steel स्टील steel. ठीक. झालं सर. आणि सीट ह्या 60-40 ॲडजस्टेबल दोन्ही पण एकमेकांच्या पडून किंवा सिंगल पाडायचे. सिंगल पण जाते का? ओके. 60-40 सीट. जबरदस्त. ठीक आहे. झालं सर. Down to the ground, you're dragging me. It's constantly. No, I won't make a sound. I love the pain. It sets me free. It's wrong, I can't make right. I love the burden below you set myself. That this is the last time. It's wrong, I can't make right. Slipping off in the moonlight when I knew the truth. I had myself for you. On the ground, I know the truth. I know the truth. Ooh, oh no. I'm on the ground. I know the truth. आणि आमची गाडी घरी न्यायला रेडी झाली. गाडीतली फर्स्ट राईड. आता गाडीला सुद्धा भूक लागली आणि मला पण. गाडीला तर आम्ही बरोबर पेट्रोल खाऊ घातलं आहे. I'm shaking now, 'cause you say those things, then shut me out. Got no clue what you have found. I'm a rose in thorns, but you cut me down. It's पण मला wrong, I मॅगी can't हवे make होते, right. तर ते घेतलं आणि गाडी घेऊन खात खात सेफली घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग.